महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे। गेल्या वर्षी शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्यानंतर काल 3 मे रोजी संगमनेर तालुक्यात भव्य विवाह सोहळा पार पडला असून या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती। हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। सर्वत्र या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली आहे। मात्र यातच अनेकांना प्रश्न पडलाय की इंदोरीकर महाराज यांचे जावई नेमकं काय करतात आणि त्यांच्या जावयाची संपत्ती तरी किती, जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। इंदोरीकर महाराज आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। अर्थात कोणताही वाद झालेला नाही, चांगल्या अर्थाने चर्चेत आले आहेत। काल इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा भव्य विवाह सोहळा पार पडला। गेल्या वर्षी झालेल्या साखरपुड्यानेच या विवाहाची झलक दिली होती। आता त्याहूनही भव्य पद्धतीने विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात हा विवाह सोहळा पार पडला असून राज्यभरातून मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवृत्ती देशमुख हे आपल्या खास शैलीतील कीर्तनांमुळे नेहमी चर्चेत असतात। समाजातील विविध प्रश्नांवर ते विनोदी आणि प्रभावी भाषेत भाष्य करतात। शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद, लग्न संस्था यांसारखे विषय ते आपल्या कीर्तनातून मांडत समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहेत। या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदार तसेच वारकरी आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। अहिल्यानगर, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील नागरिकांनीही या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यामुळे हा विवाह सोहळा राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरत आहे। इंदोरीकर महाराजांच्या जावयाचं नाव साहिल चिलप असं आहे। साहिल हे नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक सुनील चिलप आणि मनीषा चिलप यांचे चिरंजीव आहेत। सुनील चिलप यांची प्रसिद्ध उद्योजक म्हणून मुंबईत ओळख आहे। पनवेलमध्ये त्यांचं आलिशान घर आहे। इंदोरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे एनेर गावचे मूळ रहिवासी असून सध्या व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यास आहेत। त्यांचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्याकडे अनेक वाहनं देखील आहेत। सुनील चिलप यांची हालाखीची परिस्थिती होती। त्यांनी सुरुवातीच्या काळात ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी केली। नोकरीच्या निमित्ताने सुनील चिलप हे 2003 मध्ये नवी मुंबईत आले। तिथेच त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला। मोठ्या मेहनतीने हा व्यवसाय वाढवला आणि उंचीवर नेला। सुनील चिलप यांची LS लॉजिस्टिक नावाची एक कंपनी आहे। चिलप ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी नवी मुंबई, पनवेल आणि सिडको क्षेत्रात अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती आहे। चिलप कुटुंब हे वारकऱ्यांची सेवा करणारं एक कुटुंब आहे। 15 ते 20 वर्षांपासून चिलप आणि इंदोरीकर महाराज यांचे कौटुंबिक संबंध आहेत। साहिल चिलप हे स्वतः इंजिनियर असून वडिलांच्या व्यवसायात सक्रिय आहेत। इंदोरीकर महाराज इतर कीर्तनकारांप्रमाणेच उच्च शिक्षित आहेत। इंदोरीकर महाराज चक्क सायन्सचे पदवीधर आहेत। त्यांनी BSc BEd केलंय। आपल्या नम्र विनोदी शैलीतून समाजाचं प्रबोधन करण्यावर त्यांनी भर दिलाय। त्यांची ही नम्र विनोदी शैलीच त्यांची ओळख बनली। आपल्या या विनोदी शैलीतून लोकांना हसवण्याचं काम ते करतात, पण कधी कधी त्यांच्या काही वादग्रस्त विधानामुळे ते वादातही सापडले आहेत। त्यांना अनेकदा त्यासाठी माफीही मागावी लागली आहे। स्त्रियांबद्दलच्या त्यांच्या मतांनी इंदोरीकर महाराज नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत। पण वादग्रस्त ठरले तरी त्यांचा चाहता वर्ग कमी झालेला नाहीये। राज्यभरात त्यांच्या कीर्तनाचे लाखो चाहते आहेत। मोठी बिदागी देऊन त्यांना आजही कार्यक्रमाला बोलावलं जातं। सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओंवर लाईक्सचा पाऊस पडतो। त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला तेव्हा हजारो चाहते या साखरपुड्याला हजर होते। यावरून इंदोरीकर महाराजांची लोकप्रियता तसोभर कमी झाली नसल्याचं दिसून येतं। इंदोरीकर महाराज सामान्य नागरिकांना कितीही सल्ले देत असले तरी या विवाह सोहळ्यातून त्यांचा राजशाही थाट मात्र दिसून आलाय। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।